मर्मज्ञ रसिक हो नमस्कार. मुक्ती कीर्तन माला डी सातवळेकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. या चॅनलवरून अनेक वेळा नारदीय कीर्तनं, वेगवेगळी गाणी, वेगवेगळ्या जुन्या कविता, उत्तम अशा कथांचं अभिवाचन असे वेगवेगळे कार्यक्रम सादर होत असतात. आज एका अमूल्य ग्रंथाचं अभिवाचन सुरू करीत आहे. लेखक आहेत साने गुरुजी. यांना खरोखरच सद्गुरू असं म्हणावं लागेल. अनेकांना श्यामची आई या पुस्तकाव्यतिरिक्त फारसं काही माहीत नसतं. आजच्या ग्रंथाचं नाव आहे भारतीय संस्कृती. अनेकांना हे नावसुद्धा माहिती नाही. याच संदर्भातले आणखीनही काही ग्रंथ आहेत. पंडित सातवळेकरांचं भारतीय संस्कृती आहे. पंडित पांडुरंग शास्त्री आठवले यांचं संस्कृती पूजन आहे. आणि हे फार जुनं पुस्तक आहे, साने गुरुजींचं भारतीय संस्कृती. आणि त्यातला आज एक अतिमहत्त्वाचा लेख आपण वाचित आहोत. आरंभ करतो. मूर्तिपूजा. विषय आहे मूर्तिपूजा. भारतीय संस्कृतीत मूर्तिपूजा ही एक फार थोर आणि मधुर अशी कल्पना आहे. मानवाला उत्तरोत्तर स्वतःचा विकास करून घेता यावा म्हणून जी अनेक साधनं भारतीय संस्कृतीने निर्माण केलेली आहेत, त्यातलंच हे एक महान साधन आहे. मूर्तिपूजेचा जितका जितका विचार करावा तितका तितका तिच्यातील भाव खोल असा वाटायला लागतो. मनुष्य प्राणी हा विभूतीपूजक आहे. आपणात ही प्रवृत्ती स्वयंभूच आहे. आपल्यापेक्षा जे मोठे आहेत त्यांचं कौतुक आपण करतो. आपल्याहून जे थोर आहेत आणि बुद्धीने हृदयानं महान आहेत त्यांची पूजा करावी असं वाटतं. ही महान विभूतीची पूजा करण्याची वृत्ती जर आपणात नसती तर आपला विकास झाला नसता. विभूतीपूजा हे विकासाचं प्रभावी साधन आहे. मूर्ती म्हणजे काय? मूर्ती म्हणजे आकार. मूर्तिपूजा म्हणजे आकार पूजा, प्रत्यक्ष पूजा. आपल्या डोळ्यासमोर काहीतरी प्रत्यक्ष आपणाला लागत असतं. आपण जीवनाच्या प्रथमावस्थेत सगळेच आकारपूजक असतो. आपण व्यक्तिभोवती जमतो. व्यक्तीशिवाय आपलं चालत नाही. जिचं डोळ्याने दर्शन घेऊ, जिचे शब्द कानाने ऐकू, जिचे पाय हाताने धरू, अशी मूर्ती आपल्याला हवी असते. आणि म्हणूनच बुद्ध धर्मात 3 साधकावस्था सांगितलेल्या आहेत. कोणत्या? बुद्धं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि. या 3 स्थितीतून मनुष्याला जायला लागतंच. मनुष्य प्रथम महान व्यक्तीला शरण जातो. कोणी महात्माजींच्या भोवती जमतील, कोणी अरविंदांच्या चरणाजवळ जातील, कोणी रवींद्रनाथांच्या विश्वभारतीत शिरतील. अशा रीतीने मनुष्य विकासाकडे जाण्याचा प्रयत्न करतो. परंतु व्यक्ती ही क्षणभंगूर आहे. आज ना उद्या व्यक्तीला पडद्याआड
जायचंच आहे. आणि ज्या महापुरुषाच्या शरीरावर आपण प्रेम केलं ते शरीर एक दिवस गळून पडणार आहे. ते प्रेमळ डोळे मिटतात, ते सुधा स्रवणारे मुख बंद पडतं, ते आशीर्वाद देणारे हात थंडगार पडतात. या विभूतीच्या चरणाशी आपण बसलो, ती विभूती अदृश्य होते, परंतु त्या विभूतीचा बाह्य आकार हा महत्त्वाचा नाही. त्या आकारातून जे दिव्य बाहेर पडत होतं ते महत्त्वाचं होतं. आणि ते तत्त्व काय होतं, ते तत्त्व कसं होतं? त्या महापुरुषाभोवती जमलेले सगळे एकत्र बसतात, त्यांचा भ्रातृसंघ निर्माण होतो. एका गुरुचे ते शिष्य, गुरुच्या उपदेशाचं ते अनुकरण करू पाहतात, परंतु गुरुच्या उपदेशाबद्दल त्यांच्यात मतभेद होतात. तो भ्रातृसंघ टिकत नाही, त्यांच्या शाखा होतात, निरनिराळे पंथ होतात. आणि अशा वेळी काय करायचं? व्यक्ती गेली, संघ गेला, आता काय राहिलं? धर्म राहिला. माझा गुरु ज्यासाठी जगला आणि मेला असं मला वाटतं, त्या धर्माला मी शरण जातो. त्या महाविभूतीचं जे जे तत्त्वज्ञान मला वाटतं, त्या तत्त्वज्ञानाची मी पूजा करू लागतो. आणि माझ्या दृष्टीने त्या महापुरुषाचं जे स्वरूप मला वाटतं, त्या स्वरूपाची मी उपासना करायला लागतो. व्यक्तिपूजेपासून आपण आरंभ करतो आणि तत्त्वपूजेत त्या आरंभाचं पर्यवसान होतं. मूर्तीपासून निघतो आणि अमूर्ताकडे जात असतो. मूर्तीपूजेची ही मर्यादा आपण ओळखायला हवी. शेवटी कधीतरी व्यक्तातून अव्यक्ताकडे, मूर्तातून अमूर्ताकडे, आकारातून आंतरिक तत्वाकडे आपणाला गेल्या वाचून गत्यंतर नाही. आपण मंगलमूर्तीची पूजा करतो. गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण गणरायाची मूर्ती आणतो, प्राणप्रतिष्ठा करतो, परंतु 2 दिवस, 4 दिवस, 10 दिवस ठेवतो. मूर्तीचं आपण विसर्जन करतो. त्या मूर्तीतून अव्यक्त अमर असा भाव कायमचा जीवनाशी जोडून त्या मूर्तीला आपण बुडवतो. मूर्तीपूजा हे कायमचं ध्येय नाही. केव्हा तरी मूर्तीपूजेच्या वर मला जायला हवं आहे, हा यातला अर्थ आहे. मानवी विकासाला मूर्तीपूजे इतकीच मूर्तिभंजकता आवश्यक आहे. आपण मूर्तिपूजक असतो, मूर्तिभंजक सुद्धा असतो. काल ज्या मूर्तीची मी पूजा करीत होतो, त्याच मूर्तीची पूजा आज मी करीत असेन असं नाही. माझ्या मूर्तीचा उत्तरोत्तर विकास होत असतो. जुनी मूर्ती जाते, नवीन मूर्ती येते. समजा लहानपणी मी माझ्या आईबापांची मूर्ती पूजत होतो, परंतु मोठा झालो, ती मूर्ती दूर केली आणि भारत मातेची मूर्ती मी पूजन करायला लागलो. लहान आईचं मोठ्या आईत पर्यवसान झालं. मातेची मूर्ती मोडली आणि मी महान मातेची मूर्ती बनवली. मी आणखीन पुढे जातो. भारत मातेची मूर्तीसुद्धा मला मग आवडत नाही. मी विश्वंभराची मूर्ती बनवून तिची पूजा करतो. सगळ्या मानवजातीची मूर्ती तयार करतो, तिची मी उपासना करतो. जन्मदात्री माता गेली, भारत माता आली, भारत माता गेली, मानव जातीची माता आली. अशा प्रकाराने उत्तरोत्तर आपण आपली मूर्तीपूजा विशाल करीत असतो. रामाची मूर्ती मग केवळ रामाची राहत नाही. वालीला मारणारा,
शंभुकाला मारणारा असा राम डोळ्यासमोर नसतो. रामाची मूर्ती वाढत वाढत ती जगदीश्वराची मूर्ती होते. अयोध्यापती राम मग विश्वव्यापी राम होतो. रामाची मानुष कल्पना नाहीशी होते आणि अतिमानुष कल्पना उभी राहते. अशा रीतीने मूर्तीपूजा ही विश्वपूजा होते. ही लहानशी मूर्ती म्हणजे अनंताची मूर्ती होते. परंतु मूर्तीपूजेतला हा विकास आपणापैकी पुष्कळांजवळ नसतो व मूर्तीतली अनंतता आपल्या अनुभवाला येत नाही. देवळातून बाहेर पडतो त्या मूर्तीचं भान आपल्याला राहत नाही. त्या पाषाणमयी मूर्तीची पूजा करता करता सर्वत्र प्रभूच्या मूर्ती दिसू लागण्याचा योग कधी येत नाही. देवाची मूर्ती त्या मूर्तीच्या पलीकडे जातच नाही, परंतु मूर्तातून अमूर्ताकडे गेल्याशिवाय समाधान नाही. आता लहान मुलाला आई सारखी जवळ हवी असते. ती जरा दृष्टीआड झाली की मूल रडतं. परंतु त्या मुलाला आईपासून दूर राहण्याची सवय करावी लागते. आईची भावना मनात ठेवून जगात वावरावं लागतं. मूर्तातून अमूर्ताकडे जावं लागतं. त्या आकारात कोंडलेली आई त्याला विशाल करावी लागते. आईची प्रेममयी मूर्ती, स्नेहमयी मूर्ती, ज्ञानमयी मूर्ती हृदयात निर्माण करावी लागते. मग तो दिसे जाईल ना, तिथे आई आहेच. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती तो असा. आपण सगळे ज्यावेळेस देवळात जातो ना, त्यावेळेस भक्तिभाव हृदयात असतो. परमेश्वरासमोर उभे राहतो आपण. आपले कान उपटतो, हळूच थोबाडीत मारून घेतो, साष्टांग लोटांगण घालतो, प्रदक्षिणा घालतो. देवाची मूर्ती हृदयात ठसावी म्हणून प्रयत्न करतो. परंतु देवळाच्या बाहेर येतात आपला व्यवहार पूर्ववत सुरू होतो. देवळाच्या बाहेरसुद्धा जेव्हा देव आपल्याबरोबर यायला लागेल तेव्हाच मूर्तीपूजेचं सार्थक होईल. आजकाल देवळातला देव देवळातच राहतो, तो आपण बाहेर आणतच नाही आणि यामुळे समाजात अपार दुःख आहे, विषमता आहे. घरच्या आईचं स्मरण मला सदैव हवंच. त्याप्रमाणे मंदिरातल्या मूर्तीचं स्मरण मला सर्वत्र हवं. ती मूर्ती त्रैलोकी संचरणारी व्हायला हवी. मला सर्वत्र तिचं दर्शन व्हायला हवं. हिंदू लोकांनी मूर्तीपूजेचा जरी असा विकास केला असला, असा विकास करण्याकडे जरी त्यांचं लक्ष नसलं, तरी इतर धर्मीयांपेक्षा अधिक विकास आपण केलेला आहे. हिंदू धर्मापेक्षा इतर धर्मातच मूर्तीपूजा खरं म्हणजे अधिक आहे. हिंदू धर्मातल्या मूर्तीपूजेपेक्षा इतर धर्मीयांची मूर्तीपूजा कमी उदार आहे. उदाहरणार्थ, ख्रिस्ती लोकांचा क्रॉस किंवा मुस्लिमांचा काबा यांच्यातही हिंदू धर्मी मनुष्य पावित्र्य पाहील. जशी माझी शाळीग्रामाची मूर्ती तशी ही त्यांची, असं हिंदू म्हणेल. माझ्या रामाच्या त्या अडीच हाती मूर्तीबाहेर जगात कुठे पावित्र्य नाही, असं हिंदू मनुष्य म्हणणार नाही. परंतु याच्या उलट क्रॉसला पवित्र मानणारा ख्रिश्चन मनुष्य रामाच्या मूर्तीत पावित्र्य पाहू शकत नाही. आपल्या धर्माची प्रतीकं आता काबाला भजणारा मुसलमान हनुमानाच्या मूर्तीतला देव पाहू शकत नाही, पवित्र मानणारच नाही. आपल्या धर्मातली चिन्ह यांच्या पलीकडे जगात पावित्र्य असू शकेल अशी कल्पनासुद्धा त्यांना सहन होत नाही. क्रॉस एवढंच काय ते सत्य, काबा एवढंच काय ते सत्य, असं ते समजतात. त्या मूर्तीच्या, त्या चिन्हांच्या पलीकडे त्यांना जाता येत नाही. अशा रीतीने पाहिलं म्हणजे इस्लामी मनुष्य, ख्रिश्चन मनुष्य हेच केवळ आकारपूजक, अत्यंत संकुचित मूर्तीपूजक आहेत असं दिसून येईल.
हिंदू त्या आकारांच्या पलीकडे जातो आणि अन्य मूर्तीसुद्धा तितक्याच पवित्र मानतो. मूर्तीपूजा कधीपासून सुरू झाली? मनुष्य जन्मल्यापासून. सूर्याची पूजा, समुद्राची पूजा, झाडाची पूजा, सर्पाची पूजा हे पूजा प्रकार अनादी आहेत. परंतु दगडांचे आकार करून, मंदिरं करून मूर्तीपूजा कधीपासून सुरू झाली असेल? बहुतेक सगळे म्हणतात की बुद्धांच्या निर्वाणानंतर ही मंदिरातली मूर्तीपूजा अस्तित्वात आली. बुद्धाच्या निधनानंतर त्याचे शेकडो पुतळे तयार झाले. निरनिराळ्या संघारामांतून बुद्धांच्या मूर्ती स्थापन करण्यात आल्या. बुद्ध धर्माला आत्मसात करून घेतल्यानंतर हिंदू धर्मानं तीच प्रथा उचलली. शेकडो देवतांची शेकडो मंदिरं झाली. पाषाणमयी आकारांची पूजा बुद्धांपासून सुरू झाली असली तरी मूर्तीपूजा ही सनातन आहे, विसरून चालणार नाही. शिल्पकलेचा विकास झाला आणि महान विभूतींचं सदैव स्मरण राहावं म्हणून त्यांच्या मूर्ती करण्यात यायला लागल्या, पुतळे व्हायला लागले. थोर पुरुष कसे दिसत हे समजण्याची सर्वांस उत्कंठा असते आणि परमेश्वरसुद्धा कसा असेल याची आपण कल्पना करायला लागलो. आपणास 2 हात आहेत, त्याला 4 असतील. आपणाला 1 तोंड आहे, त्याला 4 असतील. अशी कल्पना मनुष्य करायला लागला. परंतु परमेश्वराची खरी मूर्ती कोण कल्पिणार? म्हणून नमोस्त्वनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षी शिरोरुबाहवे सहस्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी युगधारिणे नमः हे शेवट स्वरूप ठरवण्यात आलं. परमेश्वराची तरी कल्पना आपण कशावरून करणार? बायरन कवी म्हणाला, देवा समुद्र हे तुझं सिंहासन आहे. या भव्य सिंहासनावर बसणाऱ्या राजाधिराजाची कल्पना करायची. सृष्टीत या थोर वस्तू दिसतात, त्यातून परमेश्वराच्या अपार वैभवाची आपणाला कल्पना येते आणि म्हणूनच त्या वस्तूंचीच भगवंत म्हणून आपण पूजा करतो. सागरावरून परमेश्वराच्या वैभवाची कल्पना येते आणि म्हणून वाटतं की सागर ही ईश्वराची एक मूर्ती आहे. सागराला पाहून आपण हात जोडतो. अनंत लाटाने अहोरात्र उचंबळणारा, सतत गर्जना करणारा असा जो समुद्र, त्याला प्रणाम नाही करायचा तर मग कुणाला करायचा? आकाशातला सूर्य ही देवाचीच मूर्ती, ज्याच्याजवळ अंधार नाही, जो रात्रंदिवस जळत आहे, जगाला जीवन देत आहे, अशा या धगधगीत तेजोगोलाच्या ठाई परमेश्वरी अंश नको मानू तर कुठे मानू? गंगेसारख्या हजारो एकर जमीन सुपीक करणाऱ्या नद्या, हिमालयासारखे गगनचुंबी बर्फाच्छादित पर्वत, आकाशाला भिडू बघणारे प्रचंड वटवृक्ष, उदार धीर गंभीर वनराज केसरी, भव्य दिव्य पिसारा उभारणारा तो सौंदर्यमूर्ती मयूर, अशांच्या ठाई देवांचं वैभव नाही मानायचं तर कुठे मानायचं? विश्वामित्राने 101 मुलगे डोळ्यासमोर ठार केले तरीसुद्धा शांती न सोडणारे भगवान वसिष्ठ, सत्यासाठी राजपद भोगून वनात जाणारे प्रभू रामचंद्र, अंगाचं मांस करवतून देणारे मयूरध्वज, बालवयात रानात जाणारा तेजस्वी ध्रुव, महाभारत रचणारे श्रीमत व्यास, या सगळ्या ईश्वराच्याच मूर्ती आहेत. मुलाचं लालन पालन करणारी, मुलाला जरा दुखलं खुपलं तर कावरी बावरी होणारी, स्वतःच्या प्राणांचं पांघरूण घालून बाळाचे प्राण वाचवू पाहणारी, कुठे काहीही मिळू दे आधी बाळाला आणून देणारी, बाळाला आधी गोड घास, बाळाला नीट कपडे, बाळाचं आधी सगळं बाळाचं आधी, असं पुत्रमय जणूजीचं जीवन झालेलं आहे. अशी प्रेमसागर माता
तिला देव नाही म्हणायचं तर कुणाला म्हणायचं? मातृदेवो भव अशी श्रुतीची आज्ञा आहे. देवाची पूजा करायची आहे ना, तुझ्या मातेची पूजा कर, म्हणजे ती देवालाच मिळेल. ईश्वराच्या अपार प्रेमाची पूजा मातेच्या प्रेमावरून आपल्याला करता येऊ शकते. आणि पशुचा माणूस करणारा तो थोर थोर सद्गुरू, तीसुद्धा ईश्वराचीच मूर्ती. आईबापाने देह दिला, परंतु गुरुने ज्ञानचक्षू दिले. मानवी जन्माचं सार्थक करायचं त्याने शिकवलं. तो गुरु म्हणजे माझा देव. या सगळ्या ईश्वराच्याच मूर्ती. जगात या थोरांची मंदिरं आहेत, जिकडे तिकडे पुतळ्या आहेत, तसबिरी आहेत, स्मारकं आहेत. युरोप खंडात जाल तर सगळीकडे विभूती पूजा दिसेल. ईश्वराचं अनंत स्वरूपात तिथे ईश्वराची पूजा आहे. संतांमधली दिव्यत्व भारतीय संस्कृती ओळखते, परंतु युरोपीय संस्कृती कवी, तत्त्ववेत्ते, गणिती, विज्ञानवेत्ते, वीर, मुत्सद्दी, संगीतज्ञ, चित्रकार, शिल्पकार, अभिनय विशारद सगळ्या प्रकारच्या परमेश्वराच्या विभूतिमत्वाचं पूजन करीत असते. भारतीय मूर्तिपूजा शेवटी काय संदेश सांगते? भगवद्गीतेतल्या 10व्या अध्यायात मूर्तिपूजा शिकवली आहे. जगात जिथे जिथे विभूतिमत्व दिसेल तिथे तिथे माझा अंश तू मान, असं गीता सांगत आहे. परंतु एवढ्यावरच गीता थांबत नाही. गीता सांगते, अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहमिदं कृष्णं एकांशेन स्थितो जगत. या चराचरात सगळीकडेच मी भरून राहिलो आहे. महान विभूतीत मला प्रथम बघायला शिक. परंतु तेवढ्यानं नाही भागणार. ज्याप्रमाणे लहान मुलाला शिकवताना सुरुवातीला सोपी अक्षरं देतात, ती अक्षरं मोठ्या आकारात काढतात, परंतु एवढ्याने मुलाचा वाङ्मयात प्रवेश कसा होणार? मुलाला समजायला हवं की मोठं अक्षर तेच बारीक अक्षर. पाठीवरचा मोठा ग आणि पुस्तकातला रोडका ग दोन्ही एकच. साधी अक्षरं शिकून झाली की लहान मोठी अक्षरं एकच हेही समजल्यानंतर मुलानं जोडाक्षरंसुद्धा समजून घ्यायला हवीत ना. जोडाक्षर त्याला न समजतील तर तो पदोपदी अडेल रडेल. आई हे सोपं सुटसुटीत अक्षर आहे. आई म्हणजे देव समजलो. रामकृष्ण म्हणजे देव समजलो. सागर, वटवृक्ष हे देव आहेत हे कळलं. परंतु रावण, कंस, चावायला येणारा विषारी भुजंग, भयंकर व्याघ्र ही कोणाची रूपं आहेत? ही देवाचीच रूपं आहेत, परंतु ही जोडाक्षरं आहेत. ही समजायला जरा कठीण आहेत, परंतु समजून घ्यायलाच लागतील. नाहीतर जीवनात आनंद नाही, मोक्ष नाही. पावरी बाबांना सर्प चावला, ते म्हणाले, काय म्हणाले? देव चुंबन घेऊन गेला. सगळीकडे सर्वत्र देवाचं दर्शन घ्यावयास शिकायचं आहे. मूर्तिपूजेचं हे पर्यवसान आहे. जिथे तिथे मग त्याच्याच मूर्ती, त्याचीच अनंत रावळं. प्रत्येक वस्तू, प्रत्येक व्यक्ती म्हणजे त्या चिदंबराचं, दिगंबराचं मंगल मंदिर. खऱ्या भक्ताला प्रत्येक पदार्थातून चिन्मयाचं दर्शन होतं. तो सगळ्या सृष्टीकडे भक्तिप्रेमाने बघत राहतो. त्याचे डोळे आनंदाश्रूंनी भरून येतात. मूर्तिपूजा करता करता विश्व हीच मूर्ती वाटायला हवी. परंतु सगळ्या चराचर सृष्टीत मंगल आणि पवित्रता वाटणं दूर राहिलं. निदान मानव प्राणी तरी पवित्र वाटू दे, थोर वाटू दे. मूर्तिपूजेचा पहिला धडा तरी आपण शिकायला हवा. परंतु अद्यापि मानव प्राणी हा धडा शिकलेला नाही. आपणाला धर्म यांत्रिक रीतीचा आवडतो, परंतु धर्म म्हणजे संस्कार. प्रत्येक कृतीचा जीवनावर ठसा उमटायला हवा. आपण नेहमी मूर्तिपूजा करतो, परंतु त्याचा कोणता ठसा उमटतो? आपण पूजा करताना कधी मनात म्हणतो का, देवा आजच्यापेक्षा उद्या हे माझे हात अधिक पवित्र होऊ देत,
आजच्यापेक्षा उद्या माझे हे डोळे अधिक प्रेमळ आणि प्रामाणिक होतील. आजच्यापेक्षा उद्या हृदय विशुद्धतर विशालतर होईल. आजच्यापेक्षा बुद्धी उद्या अधिक स्वच्छ होईल, सतेज होईल. आपल्या मनात काहीही नसतं. 24 वर्षापूर्वी हे हात जितके अपवित्र होते तितकेच किंबहुना अधिकच अपवित्र 24 वर्षांच्या पूजेनं सुद्धा आज आहेत. विकास नाही, वाढ नाही, पावित्र्य नाही, प्रेम नाही, भेद गळला नाही, अहंकार झडला नाही, अशी यांत्रिक पूजा काय कामाची. मूर्तीपूजेतून कृतज्ञतेची सुंदर कल्पना समजून घ्यायला हवी. कृतज्ञतेसारखी सुंदर वस्तू जगात कोणतीही नाही. परमेश्वरानं आपणाला सगळं काही दिलं आहे, त्याचे उत्तराई आपण कसं होणार. हा भाव प्रत्येकाच्या हृदयात असतो. या ईश्वरानं या विश्वमंदिरात रवी शशी तारे पेटवून ठेवले आहेत, त्याला आपण निरांजनानं ओवाळतो, काळवातीने ओवाळतो. याने अनेक प्रकारच्या परिमलांची कोट्यवधी फुलं पृथ्वीवर फुलवली आहेत, त्याला उदबत्तीचा वास आपण देतो. ज्याने रसाळ फुलं दिली, नानाविध धान्य दिली, कंदमुळं दिली, दूध दुभतं दिलं, त्या देवाला वाटीभर दुधाचा नैवेद्य दाखवतो. त्याने सागर उचंबळत ठेवले आहेत, जो मेघमाला पाठवतो, नद्या नाले वाढवतो, वापी तडाग भरवतो, त्याच्यावर थेंबभर तांब्याभर पाण्याचा आपण अभिषेक करतो. ही का देवाची थट्टा आहे. लोकहितवातींनी आपल्या एका पत्रात लिहून ठेवलं आहे, हा सगळा बावळटपणा आहे. परंतु हा बावळटपणा नाही, ही कृतज्ञतेची खूण आहे. त्या विराट विश्वंभराला मी माझ्या चिमुकल्या हाताने कसा पकडणार, कोणत्या देवघरात त्याला बसवणार. त्या विश्वंभराची माझ्या मनाच्या सुखासाठी मी एक लहानशी मूर्ती करीन, तिला मला आवडेल ते तिला रूप देईन आणि त्या मूर्तीला मी पूजीन, गंध लावीन, फुलं वाहीन, धूप दीप नैवेद्य दाखवीन, त्या मूर्तीला प्रदक्षिणा घालीन, त्या मूर्तीला लोटांगण घालीन, माझी कृतज्ञता मी प्रगट करीन. सगळीकडे असणाऱ्या प्रभूला ती पूजा पोचेल. बापाच्या ताटातलं घेऊन बाळ बापाला भरवायला बघतोच ना. बापाला अपमान वाटत नाही, तो प्रेमानं तोंड पुढे करतो. त्याप्रमाणे तो चराचर पिता भक्तावर रागावणार नाही. देवाचंच घेऊन देवाला द्यायचं. गंगेतल्या पाण्यानं गंगेलाच अर्घ्य द्यायचं. कुठूनही कृतज्ञता प्रगट करायचं साधन मिळालं म्हणजे झालं. तिची मूर्तीपूजा. मंदिरातल्या मूर्तीसमोर आपण भक्तिप्रेमानं काही अर्पण करतो, कृतज्ञतेनं अर्पण करतो, परंतु आपण देवासमोर ठेवतो, त्याचा उपयोग काय होतो हो. देव तर तटस्थ आहे, पुजारी किंवा मालक ते सगळं घेत असतो. आणि त्या पवित्र मंदिरात व्यभिचारांची पूजा सुरू होते. रामाला वाहिलेला शेला मंदिराचा जो मालक आहे त्याच्या वेश्येच्या अंगावर धडकतो. रामाला दिलेले हिरे वारांगणांच्या नाकात कानात जाऊन बसतात. आपली होते देवपूजा, समाजात वाढते घाण. परंतु हे होणारच हो, हे होणारच. लोकांना पिळून छळून आणलेले हे हिरे रामरायाला कसे सहन होतील. ते घाणेरडे हिरे घाणीतच जायचे. आपल्याजवळ देवाला द्यायला आले कुठून. आपल्यासाठी झिजणाऱ्या आपल्या बांधवांची झीज आपण भरून काढत नाही, म्हणून ही धनदौलत उरते. आपलं मन आपणाला खातं. त्या मनाचं मारून मुटकून समाधान करण्यासाठी आणि गरिबांना छळूनसुद्धा पुन्हा प्रतिष्ठित आणि धार्मिक म्हणून मिरवता यावं, यासाठी आपण देवाला हिरमणकं देतो. लक्षावधी कोट्यावधी इस्टेटीतला केर कचरा देवापुढे टाकतो. झब्बू लोक धर्मात्मा म्हणून वर्तमानपत्रातून स्तुती करतात. गरिबांची वर्तमानपत्र असती तर त्यांनी काय बरं लिहिलं असतं. मंदिरातून जो काही व्यभिचार चालतो त्याचं पाप तिथे दिडक्या फेकणाऱ्यावर पण आहे. आपण जे काही करतो त्याचे परिणाम काय होतात हे न बघणं म्हणजे घोर अधर्म आहे.
देवानं दिलेल्या बुद्धीचा तो अपमान आहे. ईश्वरानं दिलेल्या परमश्रेष्ठ देणगीचा तो उपमर्द आहे. द्वारकेसारख्या मोठमोठ्या देवस्थानात ते लिलाव होतात, जसे दारूच्या गुत्त्यांचेच लिलाव. जो मागता घेईल तो मग तिथला राजा. द्वारकेला तो मागता घेणारा महंत डुलत डुलत येतो, त्याच्यावर छत्रचामर ढाळण्यात येतात, तोच जणू तिथला देव. मूर्तीपूजेत घाण शिरली आहे, घाण. डोळस मूर्तीपूजा सुरू व्हायला हवी. मूर्तीपुढे धनद्रव्य टाकणं बंद व्हायला हवं. जिथे सर्वांनी विनम्र भावाने यावं असं स्थान म्हणजे मंदिर. ते स्थान सरकारने स्वच्छ पवित्र राखावं. तिथे मंगलभाव मनात येतील असं करावं. पवित्र मंदिरात पवित्र होऊन बाहेरच्या जगात पवित्र व्यवहार करण्यासाठी जाणं हा मूर्तीपूजेचा हेतू आहे. भारतीय संस्कृतीत मूर्तीपूजेचा महान महिमा आहे. ज्या संस्कृतीत मूर्तीपूजा आहे त्या समाजात स्नेह, प्रेम, दयेचे पूर व्हायला हवेत. परंतु मोठ्या खेदाची गोष्ट आहे, श्रेष्ठ कनिष्ठ भावांची भूतं या मंदिरात धुडगूस घालीत आहेत. आमच्या देवांच्या मूर्तीसुद्धा बाटतात, विटाळतात. जिथे देवसुद्धा भ्रष्ट होतात, पतित होतात, तिथे शुद्धी कोण करणार? भूदेव ब्राह्मण. खरोखर मंदिराची जरूरच नाही. या विश्वमंदिरात अनंत मूर्ती आहेत. या विश्वातील प्रत्येक अणुरेणूवरून त्या विश्वाच्या पाठीमागच्या शक्तीची कल्पना येते. एका अरबाला एका ख्रिश्चन मिशनऱ्यानं विचारलं, देव आहे हे तुला शिकवलं कोणी? तो म्हणाला, या वाळवंटातल्या झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्यानं शिकवलं. या वाळवंटात वाढणाऱ्या रसाळ फळं देणाऱ्या खजुराच्या झाडांनी शिकवलं. रात्री दिसणाऱ्या हिरव्या निळ्या ताऱ्यांनी शिकवलं. विचारणारा मिशनरी खाली मान घालून निघून गेला. जिकडे तिकडे देवाच्या मूर्ती आहेत. तारे बघून हात जोडावेसे वाटतात, फुलं पाहून हात जोडावेसे वाटतात, थोर व्यक्ती बघून प्रणाम करावासा वाटतो, भव्य देखावा बघून नमावंसं वाटतं. अनंत विश्वातली अनंत मंदिरे आणि अनंत मूर्ती, पण बघतो कोण? विवेकानंद म्हणाले, ज्या मूर्तीपूजेने जगाला रामकृष्ण परमहंस दिले, त्या मूर्तीपूजेत सहस्रदोष शिरले असले तरी मी ती मूर्ती उराशी धरीन. साधन पवित्र असतं, परंतु स्वार्थी लोक ते भ्रष्ट करतात. गंगा पवित्र आहे, परंतु तिला घाण करणारे भेटले तर ती बिचारी काय करणार? हे आहेत सद्गुरू साने गुरुजी यांनी प्रगट केलेले विचार. अमूल्य आहेत.